जय भीम जय भारत सक्षम मराठी टी व्ही नॅशनल न्यूज तसेच इंडिया 24 आज तक या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आहोत मुंबई कल्याण आणि नुकतंच आपण बघितलं आहे की बहु प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती खूप व्हिडिओ जे आहेत हे व्हायरल झालेले होते की बुद्धभूमी कल्याण मुंबई परिसरातील बुद्धभूमी जो आहे त्या परिसरामध्ये जो आहे 29 एकराचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये बुद्धभूमी फाउंडेशन स्थापित आहे आणि त्या फाउंडेशनच्या वतीने बुद्धभूमीचा विकास व्हावा याकरता त्यांचा प्रयत्न चालू आहे। परंतु काही दिवसापूर्वी अगोदर असा व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झालेला होतं की बुद्ध मूर्तींची विटंबना केलेली आहे, भिक्षूंसोबत मारहाण केली गेलेली आहे आणि इथल्या महानगरपालिकेने या ठिकाणी जो बुलडोझर चाललेला आहे त्यामध्ये बंदुकीसोबत दुर्व्यवहार झालेला आहे आणि बुद्ध मूर्तीसुद्धा विटंबना झालेली असे सोशल मीडियावर ते खूप सारे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्याच अनुषंगाने आज आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणास इथली सत्य वास्तविक परिस्थिती जी आहे या ठिकाणी आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। तरी बघूया हा बुद्धभूमीचा परिसर काय आहे आणि वास्तविकता जे सोशल मीडियाने दाखवलेले आहेत तीच वास्तविकता आहे की नाही ही सत्य परिस्थिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। आपण पाहू शकताय की भूमी इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कूल बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आपण बघत आहात। इथं पूर्ण प्रीमायसेस जो आहे आणि हा जो परिसर आपण बघत आहोत हा पूर्ण 29 एकर सांगितलं गेलेलं आहे की 29 एकराचा हा जो परिसर आहे हा या ठिकाणी आहे। आणि नुकतंच या ठिकाणी जे व्हिडिओज जे व्हायरल झालेले आहेत की बंदुकीसोबत दुर्व्यवहार करण्यात आलेला आहे, बुलडोझर लावून बुद्ध मूर्ती या ठिकाणी तोडल्या गेलेल्या आहेत असा जो व्हिडिओ व्हायरल झालेले आहे त्याची सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याकरता जे आहे या ठिकाणी मुंबई कल्याण परिसरातील बुद्धभूमी परिसर जो आहे या परिसरामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि पाहू शकता की हा पूर्ण परिसर जो आहे हा बुद्धभूमी परिसर आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पंचशील ध्वज या ठिकाणी फलकावर दिसत आहेत, बुद्ध मूर्त्यांसुद्धा वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण पाहू शकता की एकीकडे इकडे बुद्ध मूर्ती त्या ठिकाणी साधुवाद या स्थितीमध्ये बुद्ध मूर्ती त्या ठिकाणी तीनाचा सेट लावून एक तिकडे पण एक बुद्ध मूर्ती जो आहे ही स्थापित केली गेलेली आहे। आपण पाहू शकता आहे हे बघा या ठिकाणी ही एक बुद्ध मूर्ती आहे, इकडे एक बुद्ध मूर्तीसुद्धा या ठिकाणी लावलेली आहे आणि ही एक बुद्ध मूर्ती लावलेली आहे। या ठिकाणी या बाजूला जो आहे आणखी एक परत बुद्ध मूर्ती आहे, एक बांधकामसुद्धा झालेलं आहे, पूर्ण पक्का कन्स्ट्रक्शन आहे आणि या परिसरामध्ये जे आहे बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने जे आहे या ठिकाणी पूर्ण बांधकाम झालेलं आहे आणि बुद्धभूमी परिसर जो आहे बुद्धभूमी फाउंडेशन या परिसरावरती वास्तव्यास आहे आणि ही पूर्ण घटना जी आहे या ठिकाणी आम्ही आपल्याला दाखवत आहोत की हाच तो परिसर आहे बुद्धभूमी कल्याण मुंबई परिसर जो आहे ज्या ठिकाणचे व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हायरल झालेले होते की ज्या ठिकाणी बुद्ध मूर्त्यांची विटंबना करण्यात आलेली आहे असा एक परिसर आपण या ठिकाणी आम्ही दाखवत आहोत। शकताय की हा बुद्धभूमी परिसर जो आहे कल्याण ज्याचा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि हे बघा 29 एकरचा जो हा जो पूर्ण पट्टा आहे ज्या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने पाहू शकता तिथं बुद्ध मूर्त्या ज्या आहेत बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमासुद्धा या ठिकाणी स्थापित केलेली आहे आणि हा एक विशाल काय पंचशील ध्वजसुद्धा या ठिकाणी स्थापित केलेला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकता आहे की फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा प्रचार करणे, सक्रिय प्रचारक, ध्यान साधनेचे अभ्यासक, पालिकाचे अभ्यासक, बुद्धिमत्ता फाउंडेशनच्या विद्यमान कार्यालयाला सातत्याने सहकार्य करणारे लाईफ मेंबर, बौद्धविहार संघटना समन्वय समितीचे मुख्य समन्वयक जे आहेत, धम्मकार्याचे सक्रिय कार्य करणारे उपासक आदरणीय उत्तम उखा सोनवणे, सेवानिवृत्त बँक मॅनेजर IDBI बँक यांच्या अमोल कार्यातून आठवण बुद्धभूमीचे 50 फूट उंचीचा जो धम्मध्वज जो आहे 14/1/1953 साली जो आहे हा 50 फुटाचा हा पंचशील ध्वज जो आहे या ठिकाणी बुद्धभूमीचे या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे आणि ज्या कार्याला घेऊन जो आहे हा विरोध होत आहे तो कार्य बघू शकता आहे की हा एक बायपास उड्डाण पूल काढलेला आहे। याचं काम जो आहे हा या परिसरामध्ये सुरावर पिल्लर्स पाहू शकता, याचे पिल्लर्स इथं उभं झालेलं आहेत आणि हा कार्य जर पूर्ण झालं तर या पूर्ण जमिनीवरती दोन जे आहेत भाग पडू शकतात, दोन भाग पडतील आणि त्यामुळे बुद्धभूमीच्या परिसराला जो आहे हा विकासाकरता असला कुठे निर्माण होईल। या मग हा काही ना काही शासनाचा षडयंत्र असावा की काय असा सुद्धा यामागे प्रश्न उपस्थित करून याला विरोध स्थानिक बुद्धभूमी फाउंडेशनचे भांडेजी आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला आहे, ज्याचा व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि हाच तो परिसर जिथं
काही व्हिडिओ चालले होते की JCPने काही मूर्त्या ज्या आहेत या ठिकाणून काढल्या गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी भांतेजीने जे डोझर आले होतं, बुलडोझर आले होतं या मग जे JCP वगैरे आली होती त्यांना अडवलं असं एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेलं होतं. हा बघू शकता तुम्ही पूर्णपणे जो हा परिसर जो आहे पंचशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, बुद्ध प्रतिमा, हा वेगवेगळ्या रूपामध्ये जे बुद्धांची प्रतिमा एक सेट लावून मांडल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण त्या बाजूला सुद्धा दाखवला आहे. हा आणखी परत या बाजूचा परिसर जो आम्ही दाखवत आहोत. या ठिकाणी सुद्धा पाहू शकता आहे की गार एवढ्या या टेम्परेचरमध्ये सुद्धा बघा हिरवी गार जे आहे ते गवत या ठिकाणी दिसत आहे. चांगलं गार्डनचं एक जो सौंदर्यीकरणसुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी बघू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी प्रतिमा प्रस्थापित केलेली आहे. सोबतच बघू शकताय की या ठिकाणी बुद्धांची मूर्तीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि खूप सुंदर सौंदर्यीकरण जो आहे या ठिकाणी झालेलं आहे. बाजूने नाल्याचं सुद्धा चित्र दिसत आहे आणि पूर्ण परिसरामध्ये धम्मध्वज, बुद्धमूर्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या ज्या आहेत या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि हा जो वादग्रस्त वाद ज्याला घेऊन ज्या कामाला घेऊन या परिसरामध्ये वाद निर्माण झालेला तो हा जो काम आहे आपण पाहू शकता की पूर्ण पिल्लर्स जे आहेत या ठिकाणी उभे झालेले आहेत आणि या ठिकाणी उड्डाण पुलाचं काम जो आहे हा सुरू होत होता. ज्या कामाला स्थानिक बुद्धभूमी फाउंडेशननी विरोध केलेला आहे की हा काम जो आहे हा बंद करावं व आमची जी भूमी आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम न करता तिला रेल्वेच्या बाजूनी जी आहे हे पूर्ण हा बुद्धभूमीचा परिसर जो आहे हा या ठिकाणी वसलेला आहे. पाहू शकता आपण आणि हाच तो परिसर ज्याचे व्हिडिओ काही दिवसा अगोदरच खूप जास्त प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल होत होते आहे. खूप मोठी या ठिकाणी बुद्धांची प्रतिमासुद्धा प्रस्थापित केलेली आहे. आपण पाहू शकता आहे हा पूर्ण जो परिसर आम्ही दाखवत आहोत हा आहे बुद्धभूमी परिसर कल्याण. या काही दिवसा अगोदर सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले. याआधी कदाचित बुद्धभूमी एवढी प्रसिद्ध असेल नसेल परंतु सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यामुळे बुद्धभूमी जो आहे हा सर्व या परिसरामध्ये मुंबई, नागपूर तसेच या पूर्ण विदर्भ या जगाच्या पाठीवरती एक केंद्रित झालेला आहे. या आंदोलन केंद्रीय बिंदू झालेला आहे. सगळ्यांचे जे आहेत हे बुद्ध अनुयायी उपासकांचं लक्ष आता या आंदोलनाकडे वळलेलं आहे की काय होत आहे, काय नाही आणि काय होणार. या ठिकाणी पाहू शकता की पूर्ण हा 29 एकरचा परिसर आणि या 29 एकराच्या पूर्ण परिसरामध्ये जे आहे ते बुद्धांच्या जास्त प्रमाणामध्ये प्रतिमा या ठिकाणी जे आहे त्या प्रस्थापित केलेल्या आहेत. आपण पाहू शकतो जिथे तिथे बुद्धांची मूर्ती आहे आणि जिकडे तिकडे पूर्ण बुद्धांची प्रतिमा जी आहे या ठिकाणी प्रस्थापित झालेल्या आहेत पाहू शकतो आहे. आणि हा जो वाद जो आहे हा कोणत्या टोकाला जाणार आणि काय होणार आपण निश्चितच फाउंडेशन बुद्धभूमी फाउंडेशन यांच्या जे पदाधिकारी आहेत भंतेजी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू आहे आणि जाणून घेऊया की नेमकं प्रकरण काय आहे आणि काय वास्तविकता आहे. सोशल मीडियाने दाखवली ती वास्तविकता आहे की वास्तविकता काही वेगळीच आहे हे आपण या ठिकाणी नक्कीच जाणून घेऊ. बुद्धभूमी परिसर संपूर्ण बघितल्यानंतर त्याचा परीक्षण निरीक्षण केल्यानंतर काही मुद्दे लक्षात येत आहेत की बुद्धभूमीबाबत सोशल मीडियावरती जो काही प्रकार चाललेला आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे दाखवले जात आहे काही सत्य काही असत्य. आता संपूर्ण परिसर बघितल्यानंतर त्यामध्ये व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात येत आहे की बुलडोझरनी गौतम बुद्धांच्या प्रतिमा तोडल्या गेल्या, त्यांची विटंबना केली गेली. परंतु हे पूर्णपणे असत्य आहे. कारण जर बुद्धमूर्ती जर खरं तोडल्या गेली असती तर त्याचे अवशेष जे आहेत त्या ठिकाणी अद्यापही पडलेले असते. त्याची विटंबना केलेली आहे. मग त्यांना विघटित त्यांना नुकसान जर पोहोचवलं असेल मूर्त्यांना तर त्या तशा मूर्त्यासुद्धा या ठिकाणी परिसरामध्ये पाहायला मिळाल्या असत्या. परंतु तशा बुद्ध प्रतिमा या ठिकाणी पाहायला मिळाल्या नाहीत. तर त्या उलट त्या मूर्त्या एक पांढऱ्या कापडामध्ये व्यवस्थितपणे झाकून विहारामध्ये ठेवलेल्या आहेत. दुसरं हे ते एक मुद्दा क्लिअर झालेला आहे की बुद्ध मूर्त्यांची विटंबना या ठिकाणी केली गेलेली नाही. सोबतच जो काही व्हिडिओमध्ये दाखवण्यात येतो आहे की बुलडोझर येत आहे, त्यानंतर भंतेजींना त्यांना हे होत आहे, त्यांच्यासोबत काही दुर्व्यवहार करण्यात येत आहे, पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तर एखादी मुद्दा जर गाजला तर पोलीस बंदोबस्त असतो आहे आणि पोलीस बंदोबस्तासोबतच पोलीस प्रशासन जे आहे हे त्यांच्या रँकनुसार शस्त्र त्यांना बाळगावे लागतात. त्या रँकचे जे अधिकारी आहेत त्यांना शस्त्र त्यांना नेहमीच त्यांच्यासोबत असतात. तर विशेष म्हणजे शस्त्र किंवा लाठी घेऊन त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आलेलं होतं असंही म्हणता येत नाही. कारण ते ड्युटी बजावताना या मग कुठं काही जर होत आहे
ताण निर्माण जर होत आहे तर त्या पद्धतीची पूर्वतयारी त्यांना सोबत करावी लागते आहे. आणि भंतेजीसोबत होऊ शकतो आहे असं घडलं असावं किंवा नसावं की वाद जर थोडासा जर चिरगडला तर कुठं नाही कुठं थोडंसं होतो आहे. परंतु बुद्धमूर्तीची विटंबना या मग मारहाण असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही. बुद्धमूर्त्यांची विटंबना तर झालेली नाहीच हे आम्ही 100% आम्ही सांगू शकतो आहे. कारण या ठिकाणी पूर्ण परिसर जो बघितल्यानंतर असं एक लक्षात येतो आहे की असं झालेलं नाही. बाकी जो आहे जे सोशल मीडियावरती जे काही समाजामध्ये तेढ निर्माण करणारे व्हिडिओ जर येत आहेत तर निश्चितच प्रत्येक उपासकांनी त्याची शहानिशा करूनच त्यावरती जे काही आहे आपले विचार मांडावे या मग काही कृती करावी. हा असा पूर्ण आढावा ही सत्यता जाणून घेण्याकरताच आज या परिसरामध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि आपल्याला सत्यता काय आहे याची जाणीवसुद्धा या माध्यमातून आम्ही करून दिलेलं आहेत. असेच घडामोडी या मग सत्य काय आहे हे नेमकं समोर आणण्याकरता सक्षम भारत टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही बातमी आमच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.